नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. 23 जानेवारी 2026 रोजी परभणी जिल्ह्यात वेठबिगार कामगार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत जिल्हा पोलीस दल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात 23 जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये तेलंगणातील 28 मजुरांची सुटका करण्यात आली असून 4 आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 21 जानेवारी 2026 रोजी असंघटित कामगार विशेष सेल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड येथील सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते तत्वशील बाबूराव कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तेलंगणा राज्यातील 28 मजुरांना मागील 4 महिन्यापासून RB घोडके कन्स्ट्रक्शन, नांदगाव शेत शिवार, तालुका सेलू, जिल्हा परभणी येथे जबरदस्तीने कामास लावण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली होती. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक गठीत करण्यात आलं. या पथकात पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे, उपनिरीक्षक जगदीश मेत्रे, पोलीस कर्मचारी आणि नायब तहसीलदार राखे यांचा समावेश होता. संयुक्त पाहणी दरम्यान एकूण 28 मजूर, एक अल्पवयीन मुलगी आणि सुमारे 10 लहान मुले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहत असल्याचं आढळून आलं. चौकशीत मजुरांनी सांगितलं की त्यांना जास्त मजुरीचे आमिष दाखवून तेलंगणातून महाराष्ट्रात आणण्यात आलं असून कामाच्या तुलनेत पूर्ण मजुरी दिली जात नव्हती. तसेच जबरदस्तीने काम करून घेतलं जात होतं. सर्व मजुरांना त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस स्थानक चारठाणा येथे आणण्यात आलं असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया देखील करण्यात आली आहे. याच अनुषंगानं जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी उज्ज्वला नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव भूषण काळे यांनी आंतरराष्ट्रीय न्याय मिशनच्या सामाजिक कार्यकर्त्या शीला पठत आणि त्यांच्या टीमसह संयुक्त रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. या प्रकरणी बाबासाहेब काकडे, प्राधिकृत अधिकारी RB कन्स्ट्रक्शन, भुसाबागा एरिया, राहणार वनपटला, जिल्हा नागरकुलम, मित्ते कृष्णय्या, राहणार वेलचर्ला मंडल, पोत्ता कोल्लापेल्ली आणि एक तापू पतय्या, राहणार गुडपल्ली, जिल्हा नागरकुलम, राज्य तेलंगणा यांच्या विरोधात पोलीस स्थानक चारठाणा या ठिकाणी भारतीय न्याय संहिता सह कलम 146, 3.5, बंदबिगार पद्धती अधिनियम 1976 कलम 16 आणि बालकामगार प्रतिबंध आणि विनियम अधिनियम 1986 कलम 14 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.